या प्लेनफील्ड पार्क डिस्ट्रिक्ट इटॉन प्रिझर्वला मी आलेलो आहे. हे थोडंसं दाखवतो तुम्हाला आणि नंतर मग आपण पुढे जाऊयात. हे जे मी म्हटलं तुम्हाला इटॉन प्रिझर्व हे हिस्टॉरिक आहे. केवळ एवढ्याकरता की यात इथे काही ऐतिहासिक खुणा आहेत. त्यात थोड्या पाहू. बार्न सिलो द लास्ट स्टँडिंग रिमेन ऑफ द इटन बर्न्स. हे तुम्ही होल्ड करून वाचू शकता. मला थोडंफार जे इंग्लिश कळतं आहे ते स्टार्टिंग इन 1833 थाउजंड ऑफ पोर्टेबल ॲज वेल ॲज ऑजिब्वे अँड ओडावा बरंचसं आहे. पण ते थोड्या 2-3 खुणा आपण पाहूयात आणि पुढे जाऊयात. पुढे एक नदी आहे. त्या नदीचं नाव मला माहिती आहे, डुपेज रिव्हर म्हणून आहे. डुपेज रिव्हर ह्याच्या पलीकडेच आहे. मस्त बसायला वगैरे बाकडे मांडलेले आहेत. आणि हे तिथे पाहूयात थोडं. याला बर्न प्लाझा म्हटलं जातं. आणि मी जी नदी म्हटली तुम्हाला, ही डुपेज नदी आहे. ती दुरून दिसली तर पाहूयात आपण, अदरवाईज पुढे जाऊयात. कारण मला जास्त व्हिडिओ खर्च करायचा नाही आहे. मी जसं म्हटलं की 100 वर्षापूर्वीची घरं, 100-200 वर्षाच्या पूर्वीसुद्धा घरं असू शकतात इथे. हा सिलो साधारण इथे म्हटलेलं आहे कुठेतरी 1910 हा सिलो आहे. हा जो सिलो आहे तो. आणि आत्ता जो मी प्रत्यक्षात उभा आहे तो हा सिलो. हा 1910 आहे. आणि तो कसा कन्स्ट्रक्ट केलेला वगैरे इथं लिहिलेलं आहे. बरंचसं मोठा मॅटर आहे हा. मी जसं म्हटलं तुम्हाला हिस्टॉरिक, तसं त्याचं काही स्ट्रक्चर हे सुद्धा असू शकतं. पुढे पण काहीतरी दिसतं आहे. आता हे सुद्धा कित्येक वर्षापूर्वीचं असेल, पण आपण 1910 तर नक्कीच गृहीत धरू शकतो. गार्डन टेरेस फाउंडेशन, ह्याचं फाउंडेशन हे पहा, बाय बेंजामिन नॉर्टन 1843 ते 1844. दिस इंग्लिश बर्न ऑर 3 बे थ्रेसिंग वॉज ए मल्टीफंक्शन बिल्डिंग. आणि हे सुद्धा नॉर्टन बर्न लुकिंग साऊथ वेस्ट फ्रंट इटन बर्नन का 1920. नॉर्टन बर्न लुकिंग नॉर्टन ब्लॅक क्रीप. याच्यावर इथे काहीतरी इंडियन बाउंड्री म्हणून शब्द आलेला आहे. इंडियन बाउंड्री पॉईंट्स वेअर द बाउंड्री क्रॉस थ्रू इटन प्रिझर्व. हे सर्व हिस्टॉरिकच आहे. आणि मी जसं म्हटलं की डुपेज रिव्हर ती आता मला थोडीफार दिसायला लागली आहे. हा व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे मी काही जास्त दाखवत नाही आहे. पुन्हा इथे हिस्ट्री लिहिलेली, व्हॉट इज फॉर्म टेड इटन कॉन्क्लीव. यांच्याशी मी थोडं बोललो आणि मी त्यांना विचारलं थोडं की शूट करतो का, पण नाही म्हटलं म्हणून मी काही शूट नाही केलेलं. त्यांनी मला सांगितलं एन्जॉय घ्या, काही फिरा भरपूर. समोर एक पॉईंट दिसतो आहे, तिथपर्यंत जाऊ. तिथून नदी दिसेल आणि मग आपण परत फिरू. पोल्युशनच्या संदर्भातच बरंचसं काहीतरी असेल इथे. पॉलिनेटर गार्डन. आणि आपण आहोत आत्ता इथे, म्हणजे आलो इथपासून असं फिरत इकडून असं फिरत इथपर्यंत आलेलं आहे. आणि ही जी डुपेज नदी आहे ती डुपेज नदी दाखवतो तुम्हाला. इथे हे जे लिहिलं ना, वॉर्निंग कोयाटे इन द एरिया. कोयाटे इथे असू शकतात. कोयाटे हा कुत्रा आणि लांडगा यातला मधला प्रकार आहे. तो मी बऱ्याच वेळा पाहिलेले आहेत. ते साधारण आपल्याला कुत्र्यासारखं दिसतं, पण ते कुत्रं आणि लांडगा ह्या दोन्ही मधला प्रकार आहे. हे रिव्हर व्हॅली ही. आणि ही डुपेज नदी म्हटलं तुम्हाला तर ही समोरची डुपेज नदी अगदी फार जवळ जात नाही आहे, पण नदी अशा प्रकारची आहे पहा.
ही डुपेज नदी मला बऱ्याच वेळेला क्रॉस होती, कारण मी इवन इलेक्ट्रिक पार्क वगैरे म्हणून आहे तिकडे सुद्धा ही डुपेज नदी आहे. त्यानंतर आणखी 2-3 ठिकाणी ती मला क्रॉस होते ह्या प्लेनफील्डमध्ये. आणि आता आपण जाऊयात दुसऱ्या स्पॉटवर. इटन व्हॅलीचा आपण बऱ्यापैकी एक व्हिडिओ होईल असा साधारण. तर मी हा वेगळा व्हिडिओ करेल साधारण. त्यामुळे आता चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. God bless you all. God bless all of you. Thank you.